हरिओम. आता दुर्योधनाची मानसिकता पाहू. दुर्योधन हा असा महालबाड, मतलबी, पक्का मुरलेला रजोगुणी स्वभावाचा आहे. माऊलींनी भावार्थ दीपिकेत दुर्योधनाचा हा मनुष्यगणाने पछाडलेला रजोगुण अधोरेखित केला आहे. माऊलींना सर्वसामान्यांना यामधून हा रजोगुण प्रकर्षाने दाखवायचा आहे. सामाजिक दृष्टिकोनामधून त्यामधील घातकपणा अधोरेखित करायचा आहे. कारण रजोगुण सुदृढ समाजाला घातक असतो. या अशा रजोगुणामुळे संपूर्ण समाजावर फार वाईट परिणाम होतो. त्याच्या आत्यंतिक टोकाच्या स्वार्थामुळे समाजात कलह, झगडे, भांडणे होत असतात. त्यासाठी सर्वसामान्य जन वेठीला धरून भरडले जातात. यासाठी माऊलींना गीतेच्या पहिल्याच अध्यायात दुर्योधनाचा रजोगुणी विषाद हा विषय ऐताच मिळाला आहे. भावार्थ दीपिकेमधील दुर्योधनाचा हा रजोगुणी विषाद पाहण्याआधी आपण दुर्योधनाची जन्मापासून मानसिक पार्श्वभूमी काय होती ते थोडक्यात पाहू. धृतराष्ट्र हा कुरुवंशाच्या राज्याचा वारस होता. तो जन्मांध होता आणि आपला पती जन्मांध असल्यामुळे त्याच्या पत्नीने म्हणजे गांधारीने स्वतःचे डोळे कायम करता बांधून घेतले होते. त्यांना 100 पुत्र आणि 1 पुत्री होती. दुर्योधन हा धृतराष्ट्र आणि गांधारीचा ज्येष्ठ पुत्र होता. सर्वात मोठा मुलगा होता. यामुळे त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे तो राज्याचा युवराज होता. धृतराष्ट्राला पांडू नावाचा मोठा भाऊ होता. तो महापराक्रमी होता. त्याला कुंती आणि माद्री नावाच्या 2 राण्या होत्या. त्यांच्यापासून त्याला 5 पुत्र होते. तथापि त्याला पंडू नावाचा रोग झाला होता. त्याला शिकारीचा फार नाद होता. यामुळे तो अरण्यातच राहत होता. धृतराष्ट्र जन्मांध असल्यामुळे राज्याचा सर्व कारभार पांडू पाहत होता. तो अरण्यातच राहून राज्याचा कारभार करत असे. त्याने महापराक्रम करून राज्याचा विस्तार केला होता. तो धर्मपरायण होता. तो राज्याचा कारभार राजधर्माला अनुसरून करत असे. सर्व प्रजा त्याच्यावर खुश होती. धृतराष्ट्र हस्तिनापुरी राजधानीत राजवाड्यात राहत होता. त्यामुळे दुर्योधनादी त्याची भावंडे जन्माला आल्यापासून राजवाड्यात, वैभवात, दासदासी यांच्या घराड्यात, मोठ्या चैनीत, विलासात राहत होती. धृतराष्ट्र जन्मांध आणि गांधारीने कायम करता डोळे बांधलेले अशा अंध मातापित्यांच्या सहवासात दुर्योधन वाढत होता. या सर्वाचा परिणाम असा झाला की दुर्योधनाला जन्मापासूनच फक्त राजपुत्रच असे नव्हे तर राज्याचा वारस, युवराज म्हणून मान सन्मानाची आणि सत्तेची सवय झाली होती. त्याला कसल्याही गोष्टीला नकार म्हणून माहीत नव्हता. जे जे पाहिजे ते ते त्वरित उपलब्ध होत होते. त्या कोवळ्या वयात अजाणपणे सत्तेची हाव त्याच्या हाडीमाशी खिळली होती. यामुळे त्याचा स्वभाव बालपणापासून लोभी, हट्टी आणि दुराग्रही, शीघ्रकोपी, आक्रमक असा झाला होता. पांडू आणि त्याची मुलं जन्मापासून अरण्यात राहत असल्यामुळं केवळ आपणच सर्व राज्यांचे मालक आहोत अशीच दुर्योधनाची समजूत झाली होती. त्याला आपल्या राज्याला, सत्तेला कोणी अर्धा वाटेकरी आहे याची कल्पनाही नव्हती. त्याचे ते वयही नव्हते. हा मोठा घातक प्रकार आजही सुरू आहे. खेडेगावाचे अनेक जण नोकरी व्यवसायानिमित्त शहरात राहतात. त्यांच्या खेडेगावामधील जमीन जुमल्यात वाटा असतो. तथापि त्यांची वाटणी केलेली नसते. त्यांचे भाईबंध त्यांचा वाट्याचा उपभोग घेत असतात. हे शहरवासीय कधी आपल्या खेडेगावामधील जमिनीची, त्यांच्या अपत्यांना आपल्या वाट्याची नीट माहितीही देत नाहीत. अनेक जणांकडे यांची कागदपत्रेही नसतात. बहुतेक जण आपल्या भाईबंधांवर भावनेच्या आहारी जाऊन पूर्ण विसंबून राहतात. आता खेडेगावातील जमिनींना चांगला भाव येत आहे. यामुळे पुढे केव्हा तरी हे शहरवासीय स्वतः किंवा त्यांचे वारस खेडेगावात जातात आणि आपली मालकी बजावू पाहतात. त्यांना त्यांच्याच नातलगांकडून खूप त्रास होतो. काही जण कायम करता फसवले जातात. मुलांना लहानपणापासून नकाराची सवय असावी. त्यांचे लाड जरूर करावेत, परंतु त्याला मर्यादा हवी. उपलब्धता असूनही एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही हे त्यांना सहन करू द्यावे. त्यांच्यात सर्व प्रकारची सहनशक्ती हवी. त्यांना कोणत्याही प्रकारे नाजूक करू नये. गुरखा लोक स्वतःच्या मुलांना चाकूचे घाव करतात आणि त्यांना बालपणापासून धीरवीर करतात. त्यांच्यासाठी ते भावी आयुष्याचे एक प्रकारचे जीवन शिक्षण असते.
आता इतक्या टोक्याला जरी आपण केलं नाही तरी मुलांना अतिभावनाविवश करू नये. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्हीही प्रकारे मुलांना सोशिक आणि कणखर करावं. हरिओम.